हाय गाईज. तर आज आम्ही अचानक म्हणजे लय बेकार अचानकच प्लॅन झाला आहे आमचा गोव्याचा. तर आता आम्ही चाललो गोव्याला. असं लय दिवस व्लॉग पण नव्हता काढला मी, तर आज चाललो ना आम्ही गोव्याला. हॅलो. 4 दिवसाचा प्लॅन आहे म्हणून तसं मी तुला सांगितलं 4 दिवसाचा प्लॅन आहे. तर तुरमळ्याचा पाऊस आहे ती आणि आम्ही चाललो इथून. आम्ही आता सुयोगला घेणार आहेत पार्टी. तर परत घरी गेलेलो, घरून आलो आणि परत त्याला घ्यायला चाललो ना आम्ही. नंतर आता आम्ही आलो ना अर्धे रस्ते म्हणजे आलो पान खायला गेला ना. आता पान आणायला, पान खाऊन झाल्यावर जायचं आहे मला सुयोगला आणायला. तर आम्ही जाऊ. आम्ही निघलेलो आहे सुयोगला घेऊन. तो दिसत नाही कालोख पडलाय म्हणून. तर बाकी गेली सगळी पुढं, आम्ही मागच होतो. तर चाललो ती चाललं ना हलो हलो, आम्ही फास्ट चाललो कारण ती म्हणून ते हलो हलो चालले. आपण मागायचं आपण फास्ट चाललो. बघू आता तिथे त्यांच्या जवळ पोचल्यावरच दाखवतो. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. पहिलेच आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो. गणपतीपुळेमध्ये सकाळीच पोचलो आम्ही आणि लगेच आता दर्शन घेतो आम्ही. आता चाललो दर्शन घ्यायला. दर्शन घेतल्यावर आम्ही निघू. तर आता रांगा नव्हत्या इथं एवढ्या काय गर्दी पण नव्हती म्हणून दर्शन झालं. इथे मस्त असं व्ह्यू आहे, एक नंबर वाटत होता सकाळ सकाळ. तर आता आम्ही फोटो काढून घेतो आणि मग निघतो जायला. भारी वाटत होता सकाळ सकाळ. मधीनच मस्त असा व्ह्यू दिसला म्हणून थांबलो आम्ही बघायला. लय मस्त वाटत होता. आम्ही गणपतीपुळेचं दर्शन घेऊन आता चाललेलो आहे डायरेक्ट गोव्याला. ऊन येतं फक्त. पहिले नाश्ता करायला, आधी नाश्ता करून घेऊ, त्याच्यानंतर आम्ही जाऊ गोव्याला डायरेक्ट. चला. बघू शकता माझा गोरा काय काला तो कर बघू शकता. सूर्याची किरण तर मला कधीच बघायला नाही भेटत. अवकाळीचे भेटले. आम्ही तशी किती वाजता हो चुकलेलो आपण. आम्ही एकदा चुकलो पण चुकून आलो. 4:30ला चुकलो. आता फायनली आम्ही आमचा मीटअप झाले. शोधत आलो. इथं लय भारी, सगळीकडेच व्ह्यू भारी आहे. कसला भारी वाटतं बघायला. तिकडे गणपती बोलायला तर एक नंबर वाटत होता. लय भारी वाटते. साठी कडक आहे. ठीक आहे, आम्ही इथंच येऊ आता शूटला. आवाज नाही. आपला शूट आहे ना. उतरायला पण आहे बघ ना. कडक वाटतंय ना पण कसला नेला पण काय आता अवतरले बेकार झाले. आम्ही झोपलेलो झाले म्हणजे मी झोपलेलो. आता जेवायला जागा शोधतो आम्ही. बरीच फिरलो, परत उलटी पण चाललो शोधता जागा. माणूस तर खायलाच घाल. आता आम्ही जेवायला बनवायला थांबलेलो आहे आणि इथं मस्त सावली आहे. तर जेवण बनवून घेतात. आता जेवण बनवून झालेलं आहे आणि बसलं जेवायला. तर ही पण अशी वाटतं जशी काही शेतावरची कामं करून आल्या ना जेवायला बसल्या. मस्त वाटत होता. तर आम्ही जेवून घेतो. आता झालेलं आहे आमचं जेव बिवून. तर निघतो आम्ही जायला. बघायला आलेलो आहोत आणि डायरेक्ट आम्ही गाडी टाकलेली आहे बीचवर. फक्त फसवेही नाही एवढा करतो जेणेकरून पार्किंगला
आता आम्ही इथे 1-2 राईड घेऊ जर ऑनलाईन पेमेंट चाललं तर. हे ऑनलाईन नाही चालत. चालेल मग. संध्याकाळ झालेली आहे तशी. आता झोप आलेली आताशी उरली. 4:30 वाजला. समुद्र बघून ना कसला फ्रेश वाटतं ना बघल्यावर. समुद्र बघून तोंड धुला तेव्हा फ्री वाटलं. इथं आंबा आले वाटतं का मच्छी मार्केट आहे. मच्छी असं पण असतं. जाऊ दे म्हटलं आंबा विकतात ते. चला आता चाललो ना मी बघायला. मच्छी मार्केट भरलं इथे म्हणून गर्दी आहे जाम. चला आता तर बेकार झालंय. बघू पण नाही झोप येत होती तर ऊन बघितली. चला तर गाईज आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलो मच्छी घ्यायला. बघूया कुठली कुठली मच्छी आहे. थांबा उडवतो कुठे आहे. शॉपिंगला असं आले का. बरीच मच्छी आहे. ठेव नुसते होतून आपल्या महिना भराटे घ्यायचे. इथं मच्छीची नावाने माहिती. तो तिकडं तिकडं बघू. खाली बघ खाली बघ खाली. या माहिती का काय वागते. बरीच मच्छी आहे. सुकवताना पण लय वास सुटलाय. तर गाईज मी मच्छी बिच्छी नाही घेतली. चाललो तशीच. सुरमई घ्यायला आलतो तर तू जास्त मोठी. तर आता चाललो तर दुसरीकडून घेऊ मच्छी. बघू आता. कापणारे वेगळे होते ना. देणारे वेगळे कापणारे वेगळ्या. इथं मच्छी तिथले जिथं आणतात लगेच विकून टाकतात. तर स्टॉक भरले सगळे कर मच्छीचा. भारी वाटतं पण ना. आता आम्ही अजून राईड्स बघतो. तर मी तर नाही जाईल. तर बिजाचं नाही तर लांबूनच बघतं. तरी पण आम्हाला पॅराग्लायडिंग करायची आहे. तर आम्ही आता तिकडेच चाललो. आता एक एक करून सगळी करून घेतात. आणि आम्हाला दोघा जायचं होतं पण याही सांगितलं दोघांनी जमणार म्हणून आम्ही सिंगलच जातो. आता आमचं झालेलं आहे करून. तर आता आम्ही निघतो. मस्त इथं सनसेटचा व्ह्यू आहे. तर गाईज आम्ही आता गोव्यामध्ये आलेलो आहे. मन नाही करणार बघा. चला कपडे घ्यायला लगेच. कपडे नाही आणलं ना आपण. इथं मार्केट आहे बर्लन. आहे आमचं रूम. आम्ही रूमजवळ पोचलेलो आहे. तर रूम मस्त आहे. तर आता झोपता. उद्या सकाळी निघायचे. गुड मॉर्निंग. आमची मॉर्निंग आफ्टरनूनला झालेली आहे. बघू शकता तुम्ही आता सुंदर असं वातावरण आणि माझी शुद्ध मराठी. आणि ही बिचारी काळी पोर. गोव्यातला पहिलाच दिवस आहे. आता बघू
बघू. चालून बीच वर बटरफ्लाय बीच वर चाललोय आम्ही. आता त्यांचे आंघोळ करून आम्ही फ्रेश झालोय. बघू शकता हिने मला आता कॅमेरामॅन म्हणून हायर केलेलं आहे. आता आम्ही चालून बीच वर एवढे उन्हात करपालाच चाललोय. बघू जातो का नाही, जावंच आम्ही. आता मीही खूप गोरा दिसतोय. तिथला नेचर जरा जास्त चांगला आहे. बघू एकदम शकता गरम राहिल्यासारखं फील होतं. रूम गॅस बी सगळं आहे, फक्त आमची आळशी बाई काय जेवायला बनवत नाही एवढाच. गाईज मी काळा दिसतोय कारण मी पावडर वगैरे लावली नाही. लावल्यानंतर तुम्हाला परत माझा गोरा थोबाड दाखवतो. तर गाईज आता तयारी वगैरे झाली आमची. आता आम्ही निघतो TV बघता. मस्त सेम घरातच राहिल्यासारखं वाटतंय, भारी वाटतंय. गॅलरी पण भारी वाटते. आता आम्ही जातो आणि इकडे आमचे बघू शकता तुम्ही काय बघू शकता, माझी नवीन चप्पल आता 5-7 चप्पल. आणि मला पण घ्या कपडे वगैरे. ओळखत नाही आम्ही तुम्हाला. बघू शकता 42 पोलीचा 42 चार्जर. आम्ही आयत्या टायमावर आलेलो आहेत गोव्याला. तर कपडे काय घेतलं नाही म्हणून हे बोललं तुला मी पाहिजे तेवढं कपडे घेतं बोलतं. असं मी काही बोललो नाही. घेणार आहे, कपडे पण नाही घेणार आहे. घेणार आहे. तर कपडा घ्यायचा आहे मला कारण मंदिरात पण जायचे. तर मी कपडा नाही जास्त आणलं. तर कपडा घेऊ आणि बघू काय चांगला भेटला तर घेऊ. आता आम्ही चाललेलो आहे. गाडी पक्की तापले, पक्का ऊन आले, लय बेकार गरम होतं. तर आम्ही आता निघतो. मग कुठं पोचले असतील ना, पोचले असतील. आता आम्ही पण जातो, लोकेशन मागवतो आणि निघतो लगेच. आता आम्ही निघलेलो आहोत जायला. बघू शकता तुम्ही माझा सुंदर असा चेहरा. पावडर लावले तर आता झालेत गोरे. तर आता काहीतरी खायला घेतो. नाश्ता तर काही केला नाही. त्याही केला असेल का काय माहिती, नाश्ता केले का नाही. पण मला खायला लागेल काहीतरी. मंदिर दिसला. कुठं मंदिर आहे? दिसला नाही तुम्हाला? मंदिर बघायचं आहे तर हे बघा, गोव्याचं मंदिर. तर आता निघतो आम्ही. आताच नाश्ता केले, आठवण नाही राहिली मला. आताच मी ब्रेड ऑमलेट घाला आणि चालून एक प्लेस बघितले, तिकडे चालून बघू आता. इकडे खायची दुकानं सोडून पियाची दुकानं जास्त असतात. हा, इकडे आता कपड्यांचं मार्केट लागलेलं आहे. बघत बघत जाऊ. आता आम्ही एक पॉइंट आलेलो आहेत आम्ही. तर त्यांची वाट बघतो, त्यातून आल्या नाही. कुठं राहिलं मग? आता आम्ही पोहोचलो फोर्ट अगोडा रिसॉर्ट. अगोडा फोर्ट? तुम्ही कुठे एवढं लांब गेलतो सकाळ सकाळ? तर आता बघू जातो. मग तुम्हाला चुकीचं रॉंग नाही ना ऍड्रेस दाखवी. मग माझी लाईव्ह लोकेशन पाठवतं कारण अगोडा फोर्ट आहे ना. आता आम्ही या प्लेसला आलो, पण आय थिंक ती वेगळीकडे गेलं का काय. तर आम्ही इथं बघा ऊन लागतं म्हणून काय फिरून फायदा नाही. इथून काहीतरी खायला घेतं आणि निघतो. तर गाईज आम्ही आलतो तिथं नाही गेलो कारण ती चुकून वेगळ्या प्लेसला गेल्यान. आम्ही तिथं उद्या येऊ. मस्त आहे तो पण प्लेस, जवळच होता. आता आम्ही आता दुसऱ्या प्लेसला चाललो ना. तिथून घेतलं वडापाव, नारळ पाणी पण घेतलेला, पिला तो न. तर चाललो त्यांच्या जवळ. या वडापाव खायला या आणि वडापावचे पैसे गुगल पे करा. आम्ही वेगळ्या ठिकाणी झालो. वेगळे म्हणजे आम्ही लोकेशन टाकून आलो आणि कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेले. आम्ही बघतो. बाजाराचा एक नंबर आहे.
तर बघू इथे राईड्स आहेत ते अजून जातात ना तिकडं बघायचं का बघूयात. हॅलो तर ती इकडून येऊन गेल्या पण आम्हाला भेटले नाही म्हणून आम्ही पण इथून फोटो काढून आता निघतो. छोटंसंच बीच आहे मस्त आहे. तर आता आम्ही निघतो. सगळ्या आता आम्ही निघलो त्या बीचवरून. रोड तर लय खराब होता कशी तरी आलो लयच बेकार. तर एवढं काही खास नाही वाटलं मला तिकडं नाही बिलकुल नाही खास वाटलं. तर चाललो ती पण आम्हाला भेटली नाही पुढं अर्ध्या रस्त्याने दिसली पण नाही कुठं ना जाताना. तेच सांगतोय मी जाताना पण दिसलं पण नाही. तर आता आम्ही परत लोकेशन मागवलं आणि चाललो त्यांच्याकडे. आम्ही फोटो काढलं तिकडं मस्त तसं वाटलं. सनसेट पॉईंट भेटला नाही बघायला ती एकलाही चांगली गोष्ट आली असं वाटलं. आता चाललो आम्ही. आता आम्ही डायरेक्ट त्यांच्या मॅपवर त्यांना बघत मार्केटमध्ये आलो. तर आता मी उतरलो आणि गेली त्यांच्या रूमवर आणि आम्ही आता बघतो. त्याच्यानंतर घेऊन झाल्यावर आलो बीच बघायला. तर आता फिरता इथं तर आज डे 2 आहे गोव्यामध्येच. तर आज पण इथंच आम्ही राहणार आहे. तर काल आम्ही एवढं फिरून म्हणजे एकच बीच बघितला एवढे लांब जाऊ पण. तर आज बघच किती बीच बघतो आम्ही. तर आता आम्ही तयारी झालेली आहे दुपारपर्यंत उठतो. तर तयारी झाली आता आम्ही निघतो. किती बीच बघतो बघू आजच पुरा करायला बघून आणि त्यानंतर उद्या आम्ही सकाळी निघू. बघू आता जात आहोत. आणि हे बसले आमचे काजू बदामा खाईत न बारीक पोरांच्या नल्या खाईत होतं. काजू होते आता आम्ही निघतो. बघतो TV. तयारी माझी झालेलीच आहे. यांची तयारी नव्हती झाली तर तयारी करायला बसते. गोरा होतो मी गोरा काली माणसं कधी गोळी होईत नाही. त्याच्यानंतर बसलोय मी अशीच कंटाळा आले जाम. अरे ते गॅलरीन काला वाटतं इथं बरं रूममध्ये. आता कपडे घ्यायचे. काल काही कपडे घ्यायला भेटलं नाही मला एवढं पटलं नव्हतं. कपडे घ्यायचे ना दुसरा घालायचे. आम्हाला आता महालक्ष्मीला जायला कपड्यांची कमी वाटते. घेऊ आज घ्यायचं आहे म्हणा. बघतो लाडके बहिणीचे पैसे आले म्हणा तेच कपडे घेऊन टाकतो. लाडके भावासने पैसे दिले नवरा तर देई नाही तर त्याचं तर कपडे घेऊन टाकतो. आता मी पोचलेलो आहेत. तर आता बोटिंग फिरायला जायचे. तर बोटिंग ती पॉईंट दाखवतं ना आपल्याला तर ते पॉईंट बघू आम्ही. चाललो आता. इस्माईल अरे जास्त झाली. कमी द्या राइट साइड में बंगला दिख रहा है. ये बंगला दिख रहा है सर जिमी अग्रवाल का. 80 करोड़ का बंगला है. किसका? जिमी अग्रवाल बोला था सर एक बिजनेसमैन है वो अभी बॉम्बे में रहता है सर. डायमंड ये दिख रहा है सर बहुत बड़ा बंगला है सर. और उसमें हिंदी में भी शूटिंग होता है. हसीना मान वो कविता संजय का हसीना मान की मूवी.
काय आम्ही आता बोटीवरून चाललो दुसऱ्या पॉइंट बघायला. अजून काही खाला नाही. किती वाजलं? 2:43, 2:45 झालं. काही खाला नाही. काहीतरी खायला बघतो. भूक लागले. एकरा तोंड चालूच आहे. बघू आता काय भेटतं इथे रस्त्याने. खाऊन घेतो. आता आम्ही फॉल्ट बघायला आलेलो आहे. पण लय ऊन लागतं. चालू पण नाही. बेकार ऊन आहे. आता बघायला. तर गाईज आम्ही जेवून चाललो आता चर्च गेट बघायला. जेवलो तेव्हा माझ्या पोटात दुखत होतं म्हणून माझा तालमेलच नव्हता. तर आता आम्ही निघतो. बेकार झाले होता. जशी पावडर लावायला लागेल. आम्ही आता आईस्क्रीम खातो. थंड वाटाटे लय गरम करतं. तर चाललं. तर गाईज आम्ही आलो चर्च बघायला. तर इकडचं झाले बघून आता आम्ही इकडे चाललो. काय नाही कुठे चाललो. जिथं जाऊ तिथं बरं आहे पोच देत बसतान. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज गोव्यात आमचा आज तिसरा दिवस आहे. आता चाललो आम्ही घरी म्हणजे पहिलं बघू कोल्हापूरला जायचे. तर अजून काल रात्री आम्ही बीचला गेलोच नाही. दमलेलो तर झोपलेलो आम्ही. तर बघू टाईम भेटतं का. शॉपिंग पण नाही काय केली. तर पहिले आता शॉपिंग करायला जाऊ. नंतर थोडीशी बीचवर जाऊ. त्याच्यानंतर घरी जाऊ. यांची तयारी होते. बघूया आपण तर अजून हे तयारी करतात. माझे झालेले आहे पूर्ण. बघू शकतो. आम्हाला हे आरसा पण नाही चांगला दिला. त्याच्यानंच खराबी झाली. बाकी चांगला आहे रूम. पुढे गेलो चांगला दिसा. बघू शकता तुम्ही. काला माणसा या गोऱ्या माणसासमोर एक काली बाई, शांताबाई. तर आता आम्ही चाललो. चला का. चलो बॅगा आम्ही भरल्या सगळ्या. आता डायरेक्ट घरी. तसं मस्त वाटलं. नाही चाललो मी. हां जाऊ शॉपिंग करायची. आमच्या आता बॅगा पूर्ण भरलून झालेल्या आहे. आम्ही निघतो इकडं डायर मध्ये. तर गाईज आम्ही आलेलो आहे दारू घ्यायला. तर बरंच घेतलंय आम्हाला नाही लोकांना. तर बरंच इथं तर लय भारी दुकानं आहेत दारूची. इथं काय नाही तसं तर लय भारी आहे. बघू आता घेतो. आमचे मोठे दारू घेऊन आलो ना आम्ही डायरेक्ट फॅक्टरी काजू घ्यायला. तर काजू घेतो आम्ही. पाहिजे काय आंबट पाहिजे. बघ कितीला ये मग. आणि आता निघलेलो आहेत आम्ही तिथून आणि चाललो एकदा बीचवर बघायला. कारण रात्री गेलो नाही आम्ही. तर थोडीशी बघून येतो उन्हान. का बोलायचे त्याच्यानंतरला डायरेक्ट जाऊ आम्ही